आपण आता पिंपळगावमधील कन्या शाळेमध्ये आलेलो आहोत। या सर्व विद्यार्थिनी अभ्यास करताना बघायला मिळत आहेत। 10वीच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांना शिकवण्यासाठी आलेले आहेत भास्कर भगरे सर। नुकतेच लोकसभा निवडणूक त्यांनी लढवलेली आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि आता पुन्हा एकदा आपला जो मूळ पेशा आहे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा त्या कामावर देखील ते रुजू झालेले आहेत। गेल्या 8 ते 15 दिवसांमध्ये नेमकं काय झालं आणि प्रामुख्याने उद्यापाला मतमोजणी होणार आहे त्या मतमोजणीविषयी देखील जाणून घेणार आहोत। सर, उद्या मतमोजणी आहेत, अनेक जे उमेदवार आहेत देवदर्शन करतायत, आपण इथे ज्ञानाच्या मंदिरात आलात। मी म्हणजे आज जरी लोकसभेचा उमेदवार जरी असलो महाविकास आघाडी एनडीए आघाडीचा, परंतु मी एक शिक्षक आहे आणि 31 वर्षापासून या शैक्षणिक क्षेत्राशी माझे लागेबांधे जुळलेले असल्यामुळे मी अनेक वर्षापासून जरी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय, परंतु सर्वप्रथम माझं जे ड्युटी आहे शिक्षक म्हणून या कामाकडे मी पहिल्यांदा प्राधान्य दिलेलं आहे। म्हणजे 20 वर्षापासून मी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना कुठले म्हणजे माझ्याकडून माझी जी ड्युटी आहे किंवा शिक्षक म्हणून काम करताना त्या पदाला योग्य न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे। आजही 10वीचे जादा तास सुरू झाले आणि म्हणून मला घरी बसण्यापेक्षा भेटणाऱ्यांची संख्या चालूच आहे, परंतु एक आपलं विद्यार्थ्यांशी आपला संवाद व्हावा आणि एक आपलं काम आपण चालू ठेवावं या आशेने मी या ठिकाणी आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद त्या निमित्ताने साधण्याचा मला संधी मिळालेली आहे किंवा शिकवण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली। पहिलाच तास आपण राज्यशास्त्राचा घेतला। माझी मेथडच इतिहास आणि मराठी आहे आणि आता राजकारणामध्ये काम करत असताना शेवटी या सगळ्या गोष्टी आणि विद्यार्थ्यांनाही देशाचे ते भावी नागरिक आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टी एक चांगल्या म्हणजे मी प्रॅक्टिकली आणि म्हणजे दोन्ही गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचं ज्ञान देणं हे मला योग्य वाटतं आणि विद्यार्थी बी अतिशय समजून घेऊन त्याच्यामध्ये समरस होताना मला पाहायला मिळतात। सर, गेल्या 8-15 दिवसाचा कार्यकाळ कसा होता तुमचा? म्हणजे मतदानापर्यंतची जी धाकधूक होती, जी धावपळ होती, ती काही कमी झाली का? गाठीभेटी अजून वाढल्यात का? काय झालं नेमकं? प्रचार यंत्रणे प्रचार चालू असताना एक चाकोरीबद्धपणा होता की सकाळी या गावाला जायचं, दुसऱ्या गावाला जायचं, संध्याकाळपर्यंतचं टाइम टेबल ठरलेलं असायचं, परंतु मतदान झाल्यापासून तर प्रचंड याच्यामध्ये वेग वाढलेला आहे की अनेक लोक भेटायला येत आहे, अनेक कार्यक्रमांना बोलवत आहे, अनेक सुखदुःख असतील किंवा लग्नाचे कार्यक्रम असतील किंवा सेवानिवृत्तीचे कार्यक्रम आहेत आणि सातत्याने म्हणजे प्रचारापेक्षाही जास्त बिजीपणा मला या अलीकडच्या 10-12 दिवसामध्ये दिसतोय आणि त्यातून एक विरंगुळा म्हणून आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मी शाळेत आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं अनुभूती मला होते की काम केल्याचं चांगलं समाधान मला शाळेमध्ये मिळतं आणि म्हणून मी सातत्याने किती बी पाठीमागे जरी उशीर जरी झाला तरी सकाळी शाळेवरती नेहमीप्रमाणे येऊन आपलं ज्ञानदानाचं काम मी करत असतो। काय फरक जाणवतोय? इतक्या दिवस कार्यकर्त्यांमध्ये होतात, नेत्यांमध्ये होतात आणि आता तुमच्या आवडत्या विद्यार्थ्यांमध्ये आलात। मी रजा टाकेपर्यंत माझं शाळेचं काम प्रामाणिकपणे करतच होतो, फक्त रजा टाकल्यापासून पूर्ण वेळ मी मतदारसंघामध्ये मतदार बंधू भगिनींच्या गाठी भेटी घेण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे तसं जर बघितलं तर मागचा 10वीचा पूर्ण सिलेबस मी पूर्ण केलेला आहे। म्हणजे मला जे वर्किंग होतं 9वीचे वर्ग होते, 10वीचे होते, 8वीचे होते, त्यांचा पूर्ण अभ्यासक्रम मी पूर्ण केलेला होता। मध्ये परीक्षा झाल्या आणि परीक्षा झाल्यानंतर आता 10वीचे जादा तास या ठिकाणी सुरू झालेले आणि त्याला येण्याची संधी मिळते, ते माझ्या दृष्टीने नक्कीच मला खूप आनंदाची गोष्ट आहे। सर, उद्या मतमोजणी आहे, काय मनामध्ये धाकधूक चालू आहे का? विजयाची किती खात्री वाटते? मी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाविकास आघाडी एनडीए आघाडीचा उमेदवार म्हणून काम करण्याची एका शिक्षकाला मिळाली, त्याच्यामुळे आणि निवडणूक आपण सगळ्यांनी बघितली की जनतेने हातात घेतलेली निवडणूक या निमित्ताने अनेक वर्षानंतर अनेक जाणकार मंडळी सांगताय की अशी निवडणूक आम्हाला बघायला आजपर्यंत मिळाली नाही आणि त्यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतलेली आणि त्यामुळे मला नक्कीच खात्री की माझा विजय होईल। त्यामुळे धाकधूक वगैरे काही नाही, एक रिलॅक्स आणि सगळ्यांच्या गाठीभेटीतून जे जाणवतंय त्याच्यामुळे विजयापर्यंत आपण नक्कीच जाऊ याची खात्री आहे मला।
हे आहेत भास्कर भगरे. आता सध्या ते त्यांच्या शाळेमध्ये आलेले आहेत, विद्यार्थिनींना ते शिकवत आहेत. त्यांचं मत आहे उद्या मतमोजणी होणार आहे, मात्र विजयाची त्यांना खात्री आहे, मनामध्ये कुठली धाकधूक नाही आणि जे आपले निवांत क्षण आहेत ते सध्या ते इथे घालवताना बघायला मिळत आहेत. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, पिंपळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.